असा आंबट गोड तिखट चिवडा बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो पण आपण घरीच बनवणार आहोत। तो मसाला खूप टेस्टी बनतो, तो आपण इतर कुठल्याही चिवड्यासाठी वापरू शकतो। त्या मसाल्याची ही रेसिपी मी यात टाकली आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। खूप छान हा मसाला तयार होतो। आता आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा बनवूया। अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहे। छान कुरकुरीत असले पाहिजेत, वातड नको। जर वातड असेल तर त्याला उन्हात तुम्ही वाळवून घ्या। अर्धा किलो आपण मक्याचे पोहे घेतले आहे। त्यासाठी आपण 1 वाटी शेंगदाणे, थोडं खोबऱ्याचे काप, 1 वाटी डाळ्या, थोड्या हिरव्या मिरच्या आपण बारीक कापून घेतल्या आहे, कढीपत्ता आणि जो मसाला आपण बनवला आहे तो बेदाणे, बदाम, काजू हे ऑप्शनल आहे। तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घालू शकता। तर एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया। इथे मी शेंगदाणा तेल घेतलं आहे, तुम्ही कुठलंही घेऊ शकता। तेल छान कडकडीत गरम झालं पाहिजे आणि पोहा टाकल्यावर